नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शशिकांत मेश्राम, संशोधन अधिकारी, तारापूरवाला मरीन बायोलॉजिकल रिसर्च स्टेशन, पनवेल। आज आपण इथे कोई कार्प मासे जे आहेत त्याचं संवर्धन कसं केलं जाईल हे आपण समजून घेऊया। कोई कार्प मासे, जापनीज कोई जे आपण म्हणतो, त्याला वेगवेगळे कलर असतात। वेगवेगळे कलर असल्यामुळे त्याला भरपूर मागणी आहे आणि आपल्या इथे हल्ली प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये छोटे छोटे पॉलिथिन लाइनिंगचे शेततळे हे खोदण्यात आलेले आहेत। बऱ्याच ठिकाणी ते 10 फूट 15 फुटापर्यंत आहेत आणि काही ठिकाणी असा प्रॉब्लेम येतो की ते तलावामध्ये जे खाण्याचे मासे आहेत, कटला, रोहू, व्यवस्थित वाढत नाहीत। तशा वेळेस अशा तलावांचा उपयोग माशांसाठी कसा करता येईल याच्यावर आपल्याला विचार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला साधारण कोई कार्प मासे आपण या तलावामध्ये वाढवले। यासाठी आपण साधारण एक 5 ते 6 मिलीमीटर आकाराचं जे मत्स्य जिरे मिळतं हॅचरीतून आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते 5 ते 6 मिलीमीटर आकाराचे मत्स्य जिरे आपल्याला या तलावामध्ये पूर्वतयारीनंतर टाकायचे आहे। आताच आपण कोई कार्प माशाचं स्टॉकिंग आपण तलावात केलेलं आहे, त्याचं खाद्य व्यवस्थापनाबद्दल बघूया। कोई कार्प माशाला साधारण सुरुवातीला संगोपनादरम्यान 5% खाद्य दिलं जातं आणि जशी जी वाढ होत जाते ते 2% आपल्याला कमी करता येतं। हे खाद्य दिवसातून 2 वेळा द्यायचे आहे। त्याच्या आकाराप्रमाणे सुरुवातीला स्मॅश प्रकारचं खाद्य असतं, नंतर 1 mm, 2 mm, 4 mm अशा आकाराचं खाद्य असतं। ते आपल्याला आपण बघूया, हे खाद्याचे प्रकार आहेत। हा 1 mm आकाराचा आहे, हे त्याच्यापेक्षा 3 mm आकाराचं खाद्य आहे। आता माशांच्या आकाराप्रमाणे खाद्य टाकतायत। हे खाद्य दिवसातून 2 वेळा द्यायचं आहे आणि ते तलावात सर्व ठिकाणी द्यायचं। आपण बघितलं की या कोई माशांना आपण रेग्युलर 3 ते 4 महिने खाद्य टाकायचं आहे, पण हे खाद्य टाकत असताना दुसरा एक प्रॉब्लेम असा येतो की त्याच्यामध्ये खाद्य काही माशांना जास्त मिळतं, काही माशांना कमी मिळतं आणि त्याच्यामुळे होणारी वाढ ही कमी जास्त होते आणि त्या याच्यातनं थोडं कॅनॅबलिझम होण्याची शक्यता असते। हे कमी करण्यासाठी म्हणून आपल्याला दर 15 दिवसांनी यांचं ग्रेडिंग करणं गरजेचं आहे। जे वाढलेले मासे आहेत त्यांना काढून आपल्याला वेगळ्या पिंजऱ्यामध्ये किंवा वेगळं पॉन्ड असेल तर वेगळ्या पॉन्डमध्ये टाकणं गरजेचं आहे आणि तिथून पुढे दर 15 दिवसांनी आपल्याला याचं सेग्रिगेशन, ग्रेडिंग करणं गरजेचं आहे। त्यानंतरच आपल्याला योग्य प्रकारची वाढ मिळते आणि आपल्याला चांगल्या प्रकारे या याच्यातनं मासे वाढवता येतात। इथं आपलं सॅम्पलिंग केज जर आपण बनवलं पाईपाचा आधार घेऊन आणि त्याला नेट लावून, तर अशा सॅम्पलिंग केजमध्ये आपल्याला किती मासे वाढ झाले हे बघता येतं। त्याचप्रमाणे याचा थोडाफार हार्वेस्टिंगसाठी पण उपयोग होतो। तर अशा पद्धतीने आपल्याला याला दर 15 दिवसांनी ग्रेडिंग करणं हे गरजेचं आहे। आपण ही कोई कार्प मासे करत असताना एक अतिशय महत्त्वाची काळजी याच्यात घ्यावी लागते ती म्हणजे बर्ड फेन्सिंग। कारण की या याच्यात हे मासे कलरफुल असल्यामुळे जे पक्षी आहेत ते आकर्षित होतात आणि ते पक्षी आकर्षित झाल्यामुळे आपल्याला जगणुकीचं प्रमाण हे कमी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं साधारण आपल्याला हे बर्ड फेन्सिंग करणं गरजेचं आहे, जे तलावाच्या वरती आपल्याला आवश्यक आहे करणं। ते केलं तरच आपल्याला ह्या याच्यातनं चांगलं जगणुकीचं प्रमाण मिळतं, अन्यथा बरेचदा पक्षी ते येऊन मासे खातात। यानंतर सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे तर या माशाचं विक्री व्यवस्थापन, याची काढणी आणि विक्री व्यवस्थापन। जाळं ओढ जाळ्याने आपण ते मासे काढू शकतो, त्याचं ॲक्लिमेटेशन करू शकतो आणि त्याचा जाहिरात करून प्रॉपर आपण त्याचं विक्री व्यवस्थापन करू शकतो। थोडक्यात आर्थिक गणित बघितलं या संवर्धनाचं तर साधारणपणे हा आपल्याकडे 3 गुंठ्याचा जो तलाव आहे, या 3 गुंठ्याच्या तलावामध्ये आपण 1.5 लाख स्पॉन आपण स्टॉक केला होता आणि त्यापासून आपल्याला 40 ते 45 हजार ॲडव्हान्स फिंगरलिंग अपेक्षित आहे। साधारणपणे याच्यासाठी बीज आणि खाद्याचा खर्च पकडला तर एक 20 ते 25 हजार रुपये खर्च होतो आहे आणि यापासून 25 ते 30% जरी सर्वायवल आपण पकडलं तरी आपल्याला 1 ते 1.25 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे। आपल्या विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला कोई कार्प माशांचं संगोपन
तयार केलेलं आहे त्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून आपली तांत्रिक माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जाण्यास मदत होईल. धन्यवाद.